सिकत होते मेरी हार कैसे होगी सरकार। ते ठिकाण म्हणजे भक्तांचे लाडके आणि कलियुगाचे अवतारी देव प्रभू खाटू श्याम। आज आपण जाणून घेणार आहोत त्या महान शक्तीचा अद्भुत इतिहास। ही कथा सुरू होते महाभारताच्या महायुद्धापासून। घटोत्कचेचा श्री मुलगा बर्बरीक जेव्हा युद्धासाठी निघाला तेव्हा त्याच्याकडे फक्त 3 बाण होते, पण ते बाण साधे नव्हते। ते संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्याची शक्ती ठेवत होते। बर्बरीकने आपल्या मातेला वचन दिले होते की जो पक्ष युद्धात हारत असेल तो त्याच्या बाजूने लढेल, पण त्यामुळे युद्धाचा निकाल बदलू शकतो। म्हणूनच एका ब्राह्मणाचे रूप घेऊन प्रभू श्रीकृष्ण बर्बरीकच्या वाटेत उभे राहिले आणि त्यांनी त्याच्याकडे अजब दान मागितले। ते दान बर्बरीकला समजले हा समोर उभा असलेला ब्राह्मण सामान्य नाही। त्याने आपली ओळख विचारली आणि प्रभूंच्या विनंतीला मान देऊन क्षणाचाही विचार न करता आपलं शीश तलवारीने कापून श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केलं। त्याच्या या निस्वार्थ बलिदानावर प्रभू श्रीकृष्ण इतके प्रसन्न झाले की त्यांनी बर्बरीकला वरदान दिलं, वजा बर्बरीक, कलियुगात लोक तुला माझ्याच नावाने पुजतील। तुझी भक्ती करणाऱ्या प्रत्येकाचे संकट मी स्वतः दूर करेन। आज म्हणूनच संपूर्ण जगात खाटूश्याम बाबांना हारलेल्याचा सहारा म्हटलं जातं। तुमचं संकट कितीही मोठं असलं तरी एकदा खाटूधामला जाऊन जय श्री श्याम म्हणा, तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही। बोला क्या भजन में तेरे